हाय, मी नीलम. देणं प्राध्यापक डॉक्टर विभा शहा यांच्या या कथासंग्रहातील स्वप्नभंग ही कथा ऐकूया. आज विशेष पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. अलीकडे गप्पा, नाचगाणं, हसणं यात रमून प्रत्येकजण घरापासूनचं तुटलेपण, एकटेपण विसरू पाहत होता. एवढ्यात ती आलीच. उंच, रेखीव नाकडोळ्यांची, नीटस बांध्याची, सुंदर सतेज चेहऱ्याची होती. पायावर पाय टाकून ती डौलात बसली. बसण्यात ऐट होती. चेहऱ्यावर आत्मप्रौढीचं हसू होतं. गुलाबी रंगाची सिफॉन साडी अंगाला लपेटून बसल्यामुळं बांधेसूदपणा नजरेत भरत होता. गुलाबी सिल्कचा लो कट स्लीवलेस ब्लाऊज आणि गळ्यातले लाल खड्याचे सुंदर लॉकेट असलेला नेकलेस तिच्या सौंदर्यात भर घालत होता. कुणीही मोहात पडावं अशी ही मोहिनी. 5-1 वर्षापूर्वी राजेशला तिचा मोह पडून त्याने तिला आपली केली. तो तिच्यावर भरभरून प्रेम करत होता. दारातून आत आलेल्या प्राचीला तिने हटकले. काय ग प्राची, काय पाहतेस? तुझी साडी ग, मस्त आहे. हो ना, परवाच पेशवाईत घेतली. तू का ग वापरत नाहीस सिफॉन किंवा जॉर्जेट? फॉर्म छान दिसतो या साड्यात, दुसऱ्या फुगणाऱ्या साड्यांपेक्षा. प्राची समजली. ती कांजीवरम सिल्क नेसली होती. तिला मोहिनीची हळूच चिमटा घेत सल्ला देण्याची सवय माहीत होती. हाय प्रणव, प्राची ये. राजेशने मध्येच बोलून विषय बदलला. प्राचीने सुटका झाल्यासारखा सुस्कारा टाकला. जवळची खुर्ची ओढून ती बसली. प्रणव राजेशशी बोलण्यात गुंतला. समीर सरिताही आले. ते पण तिथेच बसले. भागवत पतीपत्नी छोट्या बाळासह येऊन लगतच्या टेबलाशी बसले. त्यांच्या गोबऱ्या गालाच्या गुटगुटीत बाळाकडे पाहण्याचा मोह मोहिनीला टाळताच येईना. ती हर प्रकारे बाळाला बोलविण्याचा प्रयत्न करू लागली. चॉकलेट, पर्स, किल्ली, मोबाईल अशी कितीतरी आमिषे दाखवून ती त्याला बोलावू लागली, पण बाळ बिलकुल प्रतिसाद देईना. हळूहळू सगळा ग्रुप जमला. गप्पा रंगू लागल्या. कुणाचे सुटलेले पोट तर कुणाचे वाढलेले वजन यावर कॉमेंट्स. कोणाला अल्सर तर कोणाला डायबेटीस, कुणाचे ब्लड प्रेशर तर कुणाचे वाढलेले पिणे अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चेच्या फैरी झडत होत्या. त्यातच कुणालकडून नव्या गाडीची पार्टी उकळण्यासाठी सर्वांची चढाओढ सुरू झाली. कुणालने पार्टी कबूल केल्यावरच त्याची सुटका झाली. अमितने नवा मोठा फ्लॅट खरेदी केल्याचं समजताच सर्वांचा रोख मग त्याच्याकडे वळला. कुठे, केवढ्याला, कसा घेतला, बँक लोन किती, कोणत्या बँकेचे, हप्ते या सगळ्या चर्चेला नुसता ऊत आला. पाठोपाठ पार्टीसाठी लकडा सुरू झाला. मध्येच मुलांचा विषय निघाला. एकाला करिअरमध्ये मुलांचा अडथळा नको होता, तर दुसऱ्याला आपली आर्थिक स्थिती भक्कम झाल्याशिवाय मुलाची जबाबदारी घ्यायची नव्हती. ज्यांच्यावर भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी होती त्यांना स्वतःच्या मुलाच्या जन्मासाठी थांबणेच योग्य वाटत होते. यावेळी मध्येच, मला तर केव्हापासून मूल हवे आहे, पण असे अत्यंत भावुक स्वरात राजेशकडे तिरक्या नजरेने पाहत मोहिनी म्हणाली. तिच्या नजरेचा अर्थ अनेकांनी तो तिला मूल होऊ देत नाही असा घेतला, तर तो त्यांचा दोष नव्हता. तिचा एकूण आविर्भाव हेच सुचवत होतं. मिलिंदने आत चालण्याची सूचना करताच सर्वजण उठले. सर्वांना आत येताना पाहून जगदीशनं टेप रेकॉर्ड सुरू केला. लहान मुलांनी लगेचच नाचायला सुरुवात केली. एक एक करीत मोठे पण नृत्यात सामील होऊ लागले. काहीजण मनपसंत ड्रिंक्सचे ग्लास घेऊन आस्वादत रमले. काहींनी जेवणाचे टेबल आपलेसे केले. जगदीश आणि कंपनी नृत्यासाठी आवाहन करीत होती.
टेप रेकॉर्डवरची धून वाढू लागली, पावले थिरकू लागली, नृत्यात रंगत भरू लागली. मोहिनी राजेशने पण थोडे ड्रिंक्स घेतले व नंतर ते नृत्यात सामील झाले. पाश्चात्य संगीताच्या तालावर नृत्य करताना एकमेकांना स्पर्श घडत होते. पार्टनर बदलले जात होते. काहींच्या चेहऱ्यावर आणि हालचालींवर अनावर भावनांची अदाकारी प्रगट होत होती. जोड्या नाजूक पदन्यास करीत धुंद होऊन नृत्याचा आनंद लुटत होत्या. मोहिनी बेधुंद होऊन नाचत होती. अंगाला लपेटून बसलेल्या सिफॉन साडीमुळे तिचा कमनीय बांधा, उभारलेले उरोज, मादक नजर, थिरकणारी पावले पुरुषांना उत्तेजित करीत होती. तिच्याबरोबर नाचण्यासाठी अनेक जण अधीर होत होते. तिला नृत्याची ऑफर देत होते. रात्र चढू लागली तशी पार्टी जास्त रंगू लागली. मात्र घड्याळाचा काटा जसा 12च्या पुढे सरकू लागला तसे काही जण पार्टीतून काढता पाय घेऊ लागले. मोहिनीला मात्र वेळेचं भान नव्हतं. जेवणाची शुद्ध नव्हती. राजेशने निघण्याविषयी अनेकदा सुचवूनही ती त्याला न जुमानता नाचतच होती. त्याने सक्तीने तिला बाजूला ओढल्यावर ती ड्रिंक्सच्या काउंटरकडे वळली. तेव्हा, कमॉन मोहिनी, बरीच रात्र झाली आहे, आपण निघूया आता. तू ऑलरेडी बरीच घेतली आहेस, सकाळी ऑफिसला जायचं आहे, असं म्हणत त्यानं तिला ओढतच आणून गाडीत बसवलं. नेहमीच पार्टीतून परतताना तिचा पाय निघत नसे. गाडीत बसल्यावर मोहिनीने गाडीतला टेप सुरू केला. त्यातल्या संगीतावर ती बसल्या बसल्या झुलत होती. राजेशला बिलकुल लंपटपणा करत होती. राजेश मात्र स्वतःवर ताबा ठेवून व्यवस्थित ड्रायव्हिंग करत होता. मोहिनी नेहमीच पार्टीची हिरोईन असे. तिच्यामुळे पार्टीत रंगत येते असे राजेशचे मित्र उघडपणे म्हणत. मोहिनी पार्टीत जाम खुश असे. पार्टीसाठी उत्तम मेकअप, सुंदर हेअरस्टाईल, कपडे, चपला, ज्वेलरी यांचे सुरेख मॅचिंग असा यथासांग साज शृंगार केल्याशिवाय मोहिनी पार्टीला जातच नसे. त्यासाठी तिला 4 ताससुद्धा कमी पडत. अलीकडे तिचे पार्टीला जाणे आणि गुंतणे वाढत चाललेले बघून ही आपल्याशी प्रतारणा तर करत नसेल ना, अशी शंका राजेशला येऊ लागली होती. काल नृत्य चालू असताना मोहिनीचं माधवसह काही वेळ हॉलमधून गायब होणं राजेशला चांगलंच खटकलं होतं. घरी आल्यावर त्यावरून दोघात भरपूर वाद झाला. मोहिनीने खूप आकांड तांडव केले. काही बाही खूप बोलली. जेव्हा ती रागाने त्याला शंड म्हणाली तेव्हा मात्र राजेश खूप संतापला. तिच्यावर मनापासून प्रेम करून सर्व सुखे देत असताना तिने केलेला आरोप त्याला सहन झाला नाही. त्याने तिच्या थोबाडीत मारली. त्याने पहिल्यांदाच अंगावर हात टाकला होता. ती धुसफुसत रडत बेडवर पडली, तशीच झोपली. राजेश खूप वेळ तळमळला. पहाटे डोळा लागला होता. सकाळी राजेश उठला. स्वतःचे आवरून लॉचकीने दरवाजा बंद करून तो ऑफिसात आला. त्याचे कामात लक्ष लागेना. तो विलक्षण बेचैन झाला. त्याचे भावविश्व उद्ध्वस्त झाले होते. त्यातच कंपनीने त्याला कामासाठी दिल्लीला जाण्यास फरमावले. त्यामुळे तो ऑफिसमधून दुपारीच घरी आला. राजेश आला तेव्हा कामवालीने दार उघडले. ती कामावरून घरी निघाली होती. मोहिनी आरशापुढे बसून स्वतःची छबी न्याहाळत नटत होती. तिने नुकतीच आंघोळ केली असावी. मोहिनीने राजेशला खाण्याबद्दल, चहाबद्दल विचारले नाही. राजेश आल्याची तिने दखलही घेतली नाही. तरीही राजेश स्वतःहून तिच्याशी बोलला. त्याने आपण कंपनीच्या कामासाठी संध्याकाळच्या फ्लाईटनं दिल्लीला जात असल्याचं सांगून बॅग भरून देण्याची विनंती केली. पण मोहिनीने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिला नाही. ही माझी प्रियसी बायको आहे. माझ्या घरात चैनीत राहते. सर्व सुख ऐशाराम भोगते. स्वातंत्र्य भोगते. माझी एवढीही कदर तिला नाही. काय आहे हे? राजेश मनात चरफडला. ती स्वतःमध्येच मशगूल होती. एरवी राजेशच्या गैरहजेरीत ती सिनेमा, TV, शॉपिंग आणि मैत्रिणीबरोबरच्या किटी पार्ट्या यातच रमत होती. आज नवऱ्याशी बोलायलाही तिला वेळ नव्हता.
दिल्लीतली कामाची कागदपत्र जमवणे, बॅग भरणे, लॅपटॉप वगैरे घेणे हे सर्व धावपळ करून राजेशने एकट्यानेच जमवले. साज शृंगार करून निघालेल्या मोहिनीला राजेशने हाक मारून थांबवले. मोहिनी, संध्याकाळच्या फ्लाईटनं मी कामासाठी दिल्लीला निघालोय. हो का? 1 आठवडा तरी लागेल. चालेल, तुझी किल्ली तुझ्याकडे आहेच. मोहिनी, आता आणखी काय? मला उशीर होतोय. माहीत आहे मला, पण तुला वकिलांना भेटायचं असेल तर हे मेडिकल रिपोर्ट्स देऊन ठेवतो, हे घे. त्याने आपल्या कपाटात लपवून ठेवलेला पिवळा पडत चाललेला कागद तिच्या हातात दिला. माझ्या मनातले विचार याला कसे काय कळले असं आश्चर्य करत तिनं तो कागद घेऊन नजर फिरवली. राजेश, स्पर्म्स नॉर्मल. मोहिनी, युटेरस ॲबनॉर्मल. हे वाचताच मोहिनीच्या डोळ्यांपुढे काजवे चमकले. आपण राजेशला किती आणि कोणत्या शब्दात हिणवले हे आठवून तिच्या हातापायांना कापरे भरले. पण डॉक्टर तर म्हणाले होते की. होय, स्त्रिया अधिक हळव्या असतात. मोहिनीला हा धक्का सहन होणार नाही, तेव्हा तुम्हीच वेगळं सांगून तिची समजूत काढा. मला मोहिनी हवी आहे असं मीच डॉक्टरांना सांगितलं होतं. झाली गेली गोष्ट होती ती. आता त्याचं काय? बाय, निघतो मी, म्हणत बॅग घेऊन दार बंद करून घेत राजेश बाहेर पडला. मोहिनी उभ्यानं सोफ्यावर कोसळली.